अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्ही.के. सिंगला 9,81,00,000 रुपये देण्यात आल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले असा आरोप रोहित पवारांनी केलाय। अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे। 27 जानेवारी ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी। त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले। म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अजित दादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या व्हीएसआरला तिथं दिले। म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे व्हीएसआरला देतात, जेव्हा ती कंपनी ती आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे। त्यासोबत बारामतीचा एक छोटा नेता भोंदू अशोक खरातच्या संपर्कात होता असा देखील आरोप रोहित पवारांचा। तो नेता भोंदू खरातकडे जाऊन पूजा करायचा अशी माहिती स्वतः रोहित पवारांनी दिली। तो नेता कोण आहे हे पोलिसांनी शोधावं असंही रोहित पवार म्हणाले। राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय, जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजा सुद्धा करत होता आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय। आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं, आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना। ठराविक 4-5% लोकांमुळे दबाव घेतल्यामुळे जे पोलिसांचं नाव आज या महाराष्ट्रामध्ये खराब होते ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आम्हाला म्हणावं लागेल। तर रोहित पवार हे अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव आणतायत असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय। 7 मे रोजी गायकवाडांच्या मतदारसंघामध्ये जाणार असल्याची माहिती यावरती रोहित पवारांनी दिली। मग काय बोलायचं ते समोरासमोरच बोलू असं आव्हान रोहित पवारांनी गायकवाडांना दिलंय। रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय। त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे। अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे। तिथं ऑलरेडी CIDची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे। तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे। अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारच आहे। दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत, पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं। 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते। कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं, मला बुलढाण्याला जाता आलं नाही।